हॅलो फ्रेंड्स, तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही 11चा सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यामधील चॅप्टर नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. या चॅप्टरच्या नेक्स्ट पॉईंटला आपण सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही चॅप्टर नंबर 1 होता इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यामधील आपल्या जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे, जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टला आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपल्या 1 to 10 कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या होत्या. आणि मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तसंच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये ज्या पुढच्या कन्सेप्ट आहे 11, 12, 13 त्या आपण क्लिअर करणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्या चॅप्टर नंबर 1 मधील ऑल ज्या काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. तर सुरुवातीला मित्रांनो, आपण जे काही लास्ट लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये नेमकं आपण काय डिस्कशन केलं, एक त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊयात, रिवाईज करूयात आपण की लास्ट लेक्चरला आपण नेमकं काय डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टर्म्स सुरू केल्या होत्या. इम्पॉर्टंट टर्म्समध्ये पहिली टर्म्स आपण घेतली ती एंट्री. सेकंड एंट्री मीन्स मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन, तुम्ही लिहिलं होतं. त्याच्यानंतर आपण सेकंड टर्म घेतली ती म्हणजे नॅरेशन. नॅरेशन मीन्स त्याचं एक्सप्लेनेशन, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री. तुम्ही जी एंट्री केलेली आहे त्या एंट्रीचं एक्सप्लेनेशन, म्हणजे जो व्यवहार घडलेला आहे त्या व्यवहाराचं एक्सप्लेनेशन की नेमकं काय व्यवहार घडला आहे ते आपण सेकंड नॅरेशनमध्ये घेतो. थर्ड नंबर होतो गुड्स. गुड्स मीन्स कमोडिटीज, की जे आपण एखाद्या पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरर सेंटर किंवा होलसेलरकडून काय करतो, परचेस करतो आणि ती आपण अदर कस्टमरला ती सेल करतो, म्हणजे विक्री करतो कस्टमरला. मॅन्युफॅक्चरिंगकडून खरेदी करून कस्टमरला विक्री करतो. त्यामध्ये काय असतं, आपल्याला प्रॉफिट मिळत असतो, म्हणजे नफा मिळवण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतं, ते म्हणजे गुड्स. त्यानंतर फोर्थ नंबर होतं कॅपिटल. कॅपिटल मीन अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस, म्हणजे आपण जी स्वतःची अमाऊंट बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो किंवा बिझनेसमध्ये घेऊन येतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. ओनली ओन कॅपिटल, स्वतःचं कॅपिटल, लोन नाही, बँक लोन नाही, फक्त स्वतःची अमाऊंट, ते आपण डिस्कस केलं. तर 5 नंबर आपण घेतलं होतं ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स मीन्स नॉट आर्ट्स. ड्रॉइंग्स मीन्स जे काही आपण आपल्या बिझनेसमधून वैयक्तिक खर्चाने जे पैसे किंवा वस्तू घेत असू त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. की जसं जनरली आपण एक्झाम्पल इलेक्ट्रिक दुकानचं घेतलं होतं. तुमचं इलेक्ट्रिकल शॉप असेल आणि तुम्हाला घरून फोन आला की एक इलेक्ट्रिकल बल्ब घेऊन या. तुम्ही बल्ब घेऊन घरी गेलात, पण तुमच्या बल्ब तुम्ही कुठून घेतला, बिझनेसमधून घेतला, म्हणजे वैयक्तिक वापरासाठी तुम्ही तो बल्ब घेतला, म्हणजे काय, ड्रॉइंग्स. त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो पर्सनल यूज. त्यानंतर 6 नंबर आपण घेतलं ते म्हणजे डेटर्स. त्याच्यामध्ये बी सायलेंट असतो. डेटर्स मीन्स काय, आपले कस्टमर. कोणते कस्टमर, क्रेडिट कस्टमर, की ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहे, त्यांना आपण म्हणतो डेटर्स. त्याच्यानंतर 7 नंबर होतं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मीन्स आपण ज्यांच्याकडून माल घेतला आहे, ज्यांना आपल्याला पैसे देणं बाकी आहे, म्हणजे आपले होलसेलर आपण ज्यांना म्हणतो सप्लायर. क्रेडिटर मीन्स सप्लायर, होलसेलर, की आपल्याला ज्यांना पैसे द्यायचे मालाचे, आपण ज्यांच्याकडून उधारी घेतला होता, ज्यांना पैसे द्यायचे ते व्यक्ती, त्यांना आपण काय म्हणतो, क्रेडिटर्स. त्यानंतर 8 नंबरची जी काही कन्सेप्ट होती बॅड डेट्स. बॅड डेट्स मीन्स आपले जे काही डेटर्स आहे, डेटर्स मीन्स आपले जे काही कस्टमर आहे, त्या कस्टमरपैकी काही कस्टमरने आपले पैसे बुडवले, नाही देणार पैसे, की जे कस्टमरला पैसे बुडवतात, की जी अमाऊंट आपल्याला मिळू शकत नाही, इरिकव्हरेबल अमाऊंट ऑफ द डेटर्स, फ्रॉम द डेटर्स, म्हणजे जे अमाऊंट आपल्या डेटर्सकडून मिळणार नाही त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेट्स, जे आपले पैसे बुडणार आहे. त्यानंतर 9 नंबर आपलं होतं ते म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स भांडवली खर्च आपण ज्याला म्हणतो, की ज्याचा बेनिफिट आपल्याला मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी भेटतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जमीन, आपण एखादा नवीन दुकान स्टार्ट केलं, जमीन येते त्याच्यामध्ये, ती आपल्याला लागणार आहे. फर्निचर आहे, मशिनरीज आहे, फर्निचर, मशिनरी, जमीन, बिल्डिंग आहे, याचा बेनिफिट आपल्याला 1 वर्ष जास्त कालावधीसाठी भेटणार आहे, म्हणजे हे कोणतं झालं, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर 10 नंबर होतं आपलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मीन्स काय, लेस दॅन 1 इयर, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी होणारे खर्च. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याकडे एम्प्लॉय असेल, त्या एम्प्लॉयला आपल्याला सॅलरी द्यावी लागते. त्याच्यानंतर जर आपलं जी काही जागा किंवा आपलं जे काही शॉप असेल तर रेंटलने असेल तर आपल्याला रेंट पेड करावं लागतं, म्हणजे काही एका वर्षापेक्षा कमी होणारे जे खर्च आहे ते आपण रेव्हेन्यूमध्ये घेतो. ह्या 10 कन्सेप्ट आपण डिटेल लास्ट लेक्चरला क्लिअर केलं, फक्त आपण ओव्हरव्ह्यू केला. आता पुढची नेक्स्ट 11 नंबरची जी आपली कन्सेप्ट आहे ती आपण आता क्लिअर करूया. आपली 11 नंबरची कन्सेप्ट आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता ॲक्च्युली मुलांनो
आपण 10 नंबर रेव्हेन्यू लास्ट लेक्चरला क्लिअर केली. आता आपण डेफर्ड रेव्हेन्यू. आता डेफर्ड रेव्हेन्यूच हे एक प्रकारचं रेव्हेन्यूच आहे, पण डेफर्ड रेव्हेन्यू मीन्स काय की हेवी एक्सपेंडिचर जे असतात की त्याच्यावर आपण खूप जास्त खर्च करतो. तसं मी ते एक्झाम्पल लिहितो फक्त त्याचं तुम्हाला समजण्यासाठी. हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स मी जाहिरात. आपण जाहिरातीवर बघा खूप खर्च करतो, कारण आपण काय नवीन जर एखादं शॉप आपण ओपन केलं की आपल्या जाहिरातीवर खूप सारा खर्च होतो, की आपण जाहिरातीवर खर्च काय करतो त्याच्यातून आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचा आउटपुट मिळणार असतं. पण ते आउटपुट मिळून जसं आपण समजा आता तुम्ही जाहिरातीवर खर्च केला पण त्याचा बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्म मिळू शकतो, म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळू शकतो. म्हणजे हेवी एक्सपेंडिचर तुम्ही खूप खर्च केला त्याचा बेनिफिट तुम्हाला मोर दॅन 1 इयर, म्हणजे असा खर्च ज्याचा बेनिफिट तो रेव्हेन्यूच आहे, पण रेव्हेन्यूमध्ये रेव्हेन्यू पाहिलं की लेस दॅन 1 इयर, असा खर्च ज्याचा बेनिफिट आपल्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पण मिळू शकतो. म्हणजे दोन्ही पण कंबाईन थोडक्यात. मग थोडक्यात याच्या डेफर्ड रेव्हेन्यूमध्ये काय येतं की जसं की कॅपिटल अँड रेव्हेन्यू तर पाहिलं कॉम्बिनेशन तुम्ही की एकवर जास्त, पण त्याच्यामध्ये फक्त एक्झाम्पलमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंटच घेऊ शकतो की अदर मशिनरी वगैरे तुम्ही घेऊ नाही शकत. हेवी एक्सपेंडिचर, जे हेवी एक्सपेंडिचर आहे तेच त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 12 नंबर येतं. 12 नंबर मुलांना 12 नंबरचं टर्म जे असते ते असते डिस्काउंट. आता डिस्काउंट हा जो वर्ड आहे, डिस्काउंट म्हणजे आपल्याला सवय असते आपण जर कुठं बिझनेस म्हणजे एखाद्या ठिकाणी जर वस्तू परचेस खरेदी करण्यासाठी गेलो की किती डिस्काउंट चालू आहे. आता तुम्हाला बघा दिवाळीच्या काळामध्ये 10% ऑफ, 10% ऑफ, 20% ऑफ, 30% ऑफ, बाय 1 गेट 1 फ्री या टाईपचे तुम्हाला ऑफर्स, खूप ऑफर्स असतात. फ्लिपकार्टला बघा तुम्ही सेल लागतात, त्या सेलचा खूप ऑफर्स, म्हणजे डिस्काउंट. आपल्याला डिस्काउंट ही कन्सेप्ट क्लिअर आहे की सूट मिळते आपल्याला. मग डिस्काउंटमध्ये आपल्या अकाउंटमध्ये 2 प्रकार डिस्काउंट शिकायचे. तर डिस्काउंटमध्ये त्यातला पहिला डिस्काउंट असतो इथे तुम्ही तो असतो ट्रेड डिस्काउंट. पहिला डिस्काउंट आपल्याला जो मिळतो तो असतो ट्रेड डिस्काउंट. आता हा ट्रेड डिस्काउंट जो असतो, हा ट्रेड डिस्काउंट नेमकं काय आहे ते आपण समजून घ्या. इट इज अँड अलाउन्सेस टू गिवन कॅटलॉग प्राइस. शॉर्टमध्ये एवढंच लिहा. तुम्हाला हे शब्द खूप नवीन वाटत असेल, तुमच्या नोटबुकमध्ये हे तुम्ही लिहून ठेवा. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. मी तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करतो. सिंपल आहे. ट्रेड डिस्काउंट मीन्स काय असतं मुलांनो की इट इज अन अलाउन्सेस टू गिवन कॅटलॉग प्राइस. समजा एखादी वस्तू आहे, आता ही वस्तू आहे, समजा हा पेन आहे, मी ते एक्झाम्पल लिहितो. आता एक्झाम्पल पेन. मग ठीक आहे, पेन आहे आणि ह्या 10 पेनचा बॉक्स आहे. ह्याचा 10 पेनचा बल्की बॉक्स आहे आणि त्या बॉक्सची प्राइस आहे 300 रुपीज. बॉक्सची प्राइस किती? 300 रुपीज. आता जर तुम्ही एक रिटेलर असाल, तुम्ही काय करतात, होलसेलरकडे जाऊन ते रेट करतात की बार्गेनिंग करतात, डिस्काउंट द्या, डिस्काउंट तुम्ही रेट करतात. मग त्यांनी सांगितलं एका बॉक्सची किंमत, तुम्ही विचारलं सर बॉक्सची प्राइस किती आहे होलसेल, त्यांनी सांगितलं 300 रुपये. पण ते तुम्हाला हे करतात की जर आपण जास्त प्रमाणात जर वस्तूची खरेदी केली, समजा तुम्ही म्हटले ते जर म्हटले एक घेतला 300 रुपयाला, पण तुम्ही हे 5 बॉक्स घेतले तर तुम्हाला हे 5 बॉक्स बसतील 1300 रुपयाला. कितीला बसतील? 5 बॉक्स 1300. पण जर तुम्ही 300 गुणिले जर 5 केलं तर आपले 5 बॉक्सचे पैसे 1500 होतात. 5 बॉक्सचे पैसे किती? 3 5 1500 रुपये होतात. पण ते काय सांगताय, तुम्ही जर 5 बॉक्स घेतले तुम्हाला किती रुपयाला पडेल? 1300 रुपयाला पडेल. का 1300ला पडेल? तुम्ही जास्त प्रमाणात ते घेतोय ना. आपण काय करतोय, बल्की म्हणजे जास्त प्रमाणात ती वस्तू घेतो आपण, ती खरेदी करतोय, म्हणून ती आपल्याला किती रुपयाला मिळते? 5 बॉक्स जर घेतले 1300ला. म्हणजे मी डिस्काउंट किती झाला आपला, म्हणजे प्लस 200 केलं तर 1500 होणार आहे. म्हणजे डिस्काउंट किती झाला आपल्याला? एक्झॅक्ट 200 रुपये आपल्याला डिस्काउंट झाला. याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू जास्त प्रमाणात होलसेल अति प्रमाणात खरेदी करतो त्याच्यावर आपल्याला जी सूट मिळते त्याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. पण मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ट्रेड डिस्काउंट जे आहे ते आपण इन द बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत नाही. आता मला सांगा, तुमच्या गुड्स किती रुपयाच्या होत्या? 1500च्या होत्या. तुम्हाला मिळालं किती? 1300ला. आपण आपल्या बुक्समध्ये लिहिताना किती लिहायचे? 1300. आणि जो तुमचा सेलर असेल तो पण किती लिहिणार त्याच्या बुक्समध्ये? 1300. ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत नाही. डायरेक्ट जी व्हॅल्यू आहे, ज्या व्हॅल्यूला वस्तू विकली 1300ला वस्तू विकली 1300, 200 रुपये जो डिस्काउंट दिला तो रेकॉर्ड करायचा नाही. आता कॅटलॉग प्राइस म्हणजे कोणती? जी 300 रुपये ही कोणती प्राइस आहे? दिस इज अ कॅटलॉग प्राइस. कॅटलॉग प्राइस किती? 300. 3 5 1500. टोटल कॅटलॉग प्राइस किती झाली आपले? 1500. आणि आपल्याला त्या वस्तू कितीला भेटल्या? 1300ला. म्हणजे 200 आपला काय इथे फायदा. याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. त्याच्यानंतर 13 नंबर आहे. 13 नंबर पण डिस्काउंटच आहे. त्याच्यातला पुढचा कॅश डिस्काउंट आहे. आता हे एक प्रकारचं हा डिस्काउंटचं कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट तुम्ही काय लिहू शकता? तुम्हाला तेही सांगतो. इट इज द कन्सेशन
प्रॉम्प्ट पेमेंट. आता बघा मुलांना काय होतं बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये, रिॲलिटीमध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा पेमेंट लवकर होण्यासाठी पैसे आपण नाही म्हणत की डिस्काउंटमध्ये देऊन आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, फक्त म्हणजे पैसे मोकळे करून घेण्यासाठी आपण काय करतो, डिस्काउंट देऊन टाकतो कस्टमरला. समजा एखादी वस्तू असेल, तिची किंमत असेल समजा 1000 रुपये. आपण काय म्हणतो, जर एखादा कस्टमर आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते कस्टमर समजा खूप बार्गेनिंग करतं, किंवा काही कस्टमर असतात ऑन क्रेडिट बेसिस की उधारीवरच माल द्या. मग आपण काय म्हणतो, तुम्ही जर उधारीवर घेतलं, तुम्हाला पैसे किती लागतील 1000, पण तुम्ही जर मला लगेच पैसे दिले तर 800 मध्येच, लगेच 800 देऊन टाकून वस्तू घेऊन जा. म्हणजे आपण काय करतो, लगेच त्याला डिस्काउंट करून देतो जागेवर. का, तो कॅश पेमेंट करतोय. त्याने लगेच पेमेंट करा म्हणून लगेच आपण ऑफर काढतो. कॅश घेतलं तर 800, उधारीवर घेतलं तर 900, किंवा उधारीवर घेतलं तर 1000. म्हणजे ज्यावेळेस कॅश डिस्काउंट, ज्यावेळेस कॅश व्यक्ती आपल्याला देतो, त्यावेळेस आपण त्या कॅशवर जो डिस्काउंट देतो लगेच इन्स्टंट, की त्यांनी कॅश आणलेली, आपण म्हणलं कॅश पेमेंट करत असेल तर 800 रुपयाला बसेल. आणि समजा तुम्ही जर स्टेप म्हणजे EMI किंवा हप्तेद्वारे पेमेंट करत असाल तर ते महाग पडेल. तसं बघा एक्झाम्पल, आपण एखादा मोबाईल वगैरे परचेस करतो फायनान्सवर. तुम्ही मोबाईल जर नवीन घ्यायला गेला तर तुम्हाला मोबाईल समजा 25,000चा मोबाईल आहे, तो 25,000लाच भेटतो. पण तुम्ही जर समजा फायनान्सकडे गेला, फायनान्स तुम्हाला व्याज लागतं, फायनान्स तुम्हाला हप्ते, त्यांची प्रोसेसिंग फी, म्हणजे तो 25,000चा मोबाईल तुम्हाला किती जातो, 35,000ला जातो. पण तोच तुम्ही कॅश घ्या, तुम्हाला कितीला बसतो, 25ला. तो काय म्हणतो, तुम्ही कॅश घ्या, 25चा मोबाईल तुम्हाला 22लाच देतो. म्हणजे तो कॅश घेतल्यामुळे तो पण 25,000चा मोबाईल आपल्याला 22ला भेटतो. तिथे काय भेटतो, डिस्काउंट. पण मुलांनो, कॅश डिस्काउंट जो असतो तो आपल्याला इन द बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवावा लागतो, तो रेकॉर्ड करावा लागतो. जसं आपण ट्रेड करत नाही, पण कॅश डिस्काउंट इट इज रेकॉर्डेड आर कंपल्सरी, मॅन्डेटरी. हा कंपल्सरी आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावा लागतो. आता मित्रांनो तुमचं थोडं डोक्यावरून जाईल, पण हळूहळू तुम्हाला समजेल. पण तुमच्या नोटबुकमध्ये हे असू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे, खूप शॉर्टमध्ये, आणि तुम्हाला याचा बेनिफिट नक्की भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 14 नंबर, ते आहे प्रॉफिट. आता मुलांनो, प्रॉफिट आपल्याला माहिती आहे, नफा. प्रत्येकाला माहीत असतं प्रॉफिट मीन्स नफा, की तुमच्या खर्चापेक्षा तुमचा इन्कम जर जास्त असेल तर आपण त्याला प्रॉफिट म्हणतो. तुम्ही लिहिताना कसं लिहू शकता, इन्कम आर मोर दॅन एक्सपेंडिचर. म्हणजे तुमच्या एक्सपेंडिचरपेक्षा तुमची इन्कम जर जास्त असेल तर आपल्याला काय म्हणायचे, प्रॉफिट. समजा तुमचा इन्कम आहे 50,000, मी इथे लिहितो, आणि तुमचा एक्सपेंडिचर आहे 35,000. तुमचा एक्सपेंडिचर खर्च 35 आहे, पैसा 50 आहे, म्हणजे तुमचा प्रॉफिट किती झाला रे, 15,000 रुपये. तुमच्याकडे पैसे 50,000 आलेले इन्कम, आणि तुमचा खर्च किती झालेला आहे, 35,000 झालेला आहे. म्हणजे अमाऊंट इन्कमची मोठी, म्हणजे काय, आपला प्रॉफिट आहे. किती प्रॉफिट असेल, दोन्हीमधला डिफरन्स 15,000 रुपये. त्याच्यानंतर 15 नंबर आहे, ती म्हणजे लॉस. आता प्रॉफिटच्या विरुद्ध लॉस आहे, अपोजिट करा. आता इथे काय येणार, एक्सपेंडिचर आर मोर दॅन इन्कम. जर समजा एक्सपेंडिचर आपले जास्त असेल आणि इन्कम आपल्याला कमी असेल, समजा उदाहरण घ्या, आपला इन्कम किती होता, 50,000, तर आपला इन्कम आपण इथे घेऊ 50,000 आपला इन्कम आहे, आणि आपले एक्सपेंडिचर समजा 60,000 आहे. आपले खर्च 60,000 आणि पैसे आपल्याला 50,000, म्हणजे आपल्याला 10,000 काय होतो, लॉस. मग अशा वेळी एक्सपेंडिचर आर मोर दॅन इन्कम, जेव्हा इन्कमपेक्षा आपले एक्सपेंडिचर जास्त होतात त्याला आपण काय म्हणतो, लॉस. म्हणून मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस सिंपल आहे, तुम्हाला हे समजण्यासारखं आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून दिलं, तुम्हाला हे क्लिअर होणार. तुम्ही रोज हे बघत असेल, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, हे तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट कन्सेप्ट 16 नंबर, ती येते सॉल्व्हंट. आता मुलांनो, सॉल्व्हंट हा शब्द तुमच्यासाठी खूप नवीन असेल, पण तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे. सॉल्व्हंट म्हणजे काय, की एका व्यक्ती असतो की तो त्याचे काही कर्ज वगैरे असेल ते देण्यास आपण काय म्हणतो, सक्षम असतो, समर्थ असतो, की तो त्याचे कर्ज फेडू शकतो. म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता, एक जनरल सांगतो तुम्हाला, ॲसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. आता पहिले तुम्हाला जसं ॲसेट्स आणि लायबिलिटीचं मिनिंग क्लिअर पाहिजे. आपण पुढे ॲसेट लायबिलिटीज घेणार आहे. समजा उदाहरण घ्या, तुमच्या ॲसेटची व्हॅल्यू जास्त असेल, जसं इथं प्रॉफिट आणि लॉस होतं, तसं इकडे ॲसेट आणि लायबिलिटीज येतात. ॲसेट मीन्स काय, आपली मालमत्ता, आपल्याकडे जे सगळं काय आहे, आपली संपत्ती. आणि लायबिलिटीज म्हणजे काय, जी आपल्या लोकांचे पैसे द्यायचे बाकी, मग आपले कर्ज असतील, काही इतर उसणं केलेलं असेल, ही असते आपली लायबिलिटीज. मग तुमची लायबिलिटीजची जी किंमत आहे ती ॲसेटपेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हंट. समजा तुमची ॲसेटची व्हॅल्यू आहे, इथे मी घेतो, ॲसेटची व्हॅल्यू तुमची आहे 1 लाख रुपीज. ॲसेट किती आहे, 1 लाख, आणि लायबिलिटी तुमची 80,000 रुपीज. तुमच्याकडे जर 1 लाख रुपये आहे आणि तुम्हाला 80,000 जर लोकांचं कर्ज द्यायचं, तुम्ही आरामशीर देऊ शकता 1 लाखामधून 80,000. मग तुम्ही काय पैसे देण्यास समर्थ आहे, याला काय म्हणायचं, सॉल्व्हंट.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 17 नंबर, ते आहे इनसॉल्वंट. इनसॉल्वंटचा अपोजिट लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट्स. आता जर तुमच्या लायबिलिटीपेक्षा तुमची ॲसेटची व्हॅल्यू जास्त असेल, समजा तुमच्या ॲसेटची व्हॅल्यूपेक्षा लायबिलिटीची व्हॅल्यू जास्त असेल, तुमच्या ॲसेटची व्हॅल्यू आपण घेऊ, ॲसेटची व्हॅल्यू तुमची ती सेम घेऊ 1 लाख रुपीज आणि लायबिलिटीची व्हॅल्यू 1,25,000. मग आता मला सांगा, तुमच्याकडे 1 लाख रुपये तुम्हाला 1,25,000 त्याचे तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. तुमच्याकडे 1 लाख रुपयेचे 25,000 कुठून आणायचे? म्हणजे तुम्ही पैसे देण्यास काय असमर्थ आहात, तुम्ही पैसे देऊ शकत नाही, तुम्ही इनकॅपेबल आहात, म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही, तुम्ही पैसे भरू शकत नाही. अशा व्यक्तीला काय म्हणायचं? इनसॉल्वंट. मुलांना हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, व्हिडिओ होल्ड ठेवा आणि हे लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ते तुम्हाला ॲटोमॅटिक पुढे पुढे समजेल. आता तुमच्या डोक्यावरून जात असेल पण तुम्हाला हे पुढे पुढे ॲटोमॅटिक समजणार आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं 18 नंबरचं. 18 नंबर येतं ॲसेट्स. 18 नंबर काय? ॲसेट्स. आता ॲसेट्समध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 18 मध्ये ए येतं पहिलं, फिक्स ॲसेट्स. आता फिक्स ॲसेट्स म्हणजे असे ॲसेट असतात मुलांनो की ज्याचा बेनिफिट आपल्याला मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भेटतो. आपण लास्ट लेक्चरला बघा कॅपिटल एक्सपेंडिचरचं एक हेड बघितलं, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की एका वर्ष बेनिफिट जे एका वर्षापेक्षा जास्त भेटत त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले होते. एक्झाम्पल काय होते? लँड, त्याच्यानंतर बिल्डिंग होतं आणि मशिनरी होतं. हे एक्झाम्पल कशाचे होते आपले? कॅपिटल एक्सपेंडिचरचे. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स फिक्स ॲसेट. ह्या फिक्स ॲसेट असतात जे आपल्याला ज्याची लाईफ मोर दॅन 1 इयर असते, ज्याची लाईफ किती असते? मोर दॅन 1 इयर, त्याला म्हणायचे फिक्स ॲसेट. त्याचे एक्झाम्पल काय? लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर पण येते, तुम्हाला पुढे पुढे समजेल. त्याच्यामध्ये बी आहे करंट ॲसेट्स. आता करंट ॲसेट म्हणजे ज्याची लाईफ एका वर्षापेक्षा कमी असते, मोर दॅन 1 इयर जे ॲसेट असतात त्याच्यामध्ये येतं मुलांनो ते येतं स्टॉक, किंवा आपण जे म्हणतो बदलणारे असतात, त्याच्यामध्ये चेंज होत असतो सतत, त्याच्यामध्ये येतं स्टॉक. आता मला सांगा मुलांनो की समजा तुमचं आज तारीख असेल, आपण घेऊ 1 जानेवारी असं आपण कन्सिडर करू. 1 जानेवारी तुमच्याकडे स्टॉक असेल 50,000चा, पुढच्या 1 जानेवारी तो 50,000 असेल का मुलांनो? नाही, त्याच्यामध्ये बदल झाला असेल, तर तो वाढलेला असेल किंवा कमी झाला असेल. मग अशा त्या सेम सारख्या एकसारख्या त्याच्यामध्ये कायमस्वरूपी काय होतो? बदल होतो. आपल्या स्टॉकमध्ये, आपल्या मालाच्या साठ्यामध्ये बदल होत असतो. कधी आपला स्टॉक शॉर्टेज होतो, कधी ते एकदम बल्की आपण भरून ठेवतो, म्हणजे चेंज होत असतो स्टॉकमध्ये. स्टॉक झालं, परत आपले डेटर्स आपले ॲसेट असते. आता डेटर्स ॲसेट कसं काय असते की डेटर्स मीन्स आपले कस्टमरकडे पैसे असतात, त्यांच्याकडून पैसे आपल्याला मिळणार असतात, म्हणून ते आपले ॲसेट असते. डेटर ती पण चेंज होत असते. समजा 2 कस्टमर म्हणजे नाही द्यायचे पैसे, काय करायचं? करून घ्या, म्हणजे आपल्या अमाऊंटमध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. म्हणजे स्टॉक, डेटर्स, परत कॅशमध्ये पण कंटिन्युअसली बदल होत असतो. कॅश इज अ करंट ॲसेट, ही एक प्रकारची करंट ॲसेट आहे. त्यानंतर मित्रांनो 19 नंबर आहे. आता पहिले ॲसेटचं मिनिंग पहिले लिहून घ्या तुम्ही. इथं मी लिहून ठेवतो. ॲसेट म्हणजे मालमत्ता. तुम्हाला ॲसेटचं मिनिंग जर क्लिअर नसेल तर मी तुम्हाला मागे सांगितलं, मालमत्ता, संपत्ती. आपण माझी एवढी प्रॉपर्टी तेवढी जागा आहे ती म्हणजे आपले ॲसेट, आपल्याकडे असलेली मालमत्ता, संपत्ती. त्याच्यानंतर 19 नंबर येतं लायबिलिटीज. आता लायबिलिटीजमध्ये मित्रांनो पहिलं जसं तुम्ही इकडे फिक्स ॲसेट होतं तसं इथे येतं पहिलं ए लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटीज मीन्स काय मित्रांनो? मोर दॅन 1 इयर, म्हणजे एका वर्षापेक्षा जी लायबिलिटी अधिक असते, त्याची लाईफ एका वर्षापेक्षा अधिक, म्हणजे जी फेड एका वर्षापेक्षा अधिक असते, त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म लायबिलिटी. एक एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर तुम्हाला एकाच एक्झाम्पल सांगतो. बँक लोन. आपण जर बँकेचं लोन घेतलं तर साहजिक आहे बँक लोन आपण 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची, 20 वर्षाची फेड घेतो. जर होम लोन घेतलं तर 25-25 वर्ष आपण फेडत राहतो. म्हणजे जे लोन, असे लोन्स की ज्याची आपल्याला जी परतफेड आहे ती एका वर्षापेक्षा जास्त दिवस लागतात, त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक तुम्हाला बँक लोन क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बी येतं शॉर्ट टर्म लायबिलिटीज. बी काय? शॉर्ट टर्म लायबिलिटीज. आता शॉर्ट टर्म लायबिलिटीज मीन्स लेस दॅन 1 इयर, म्हणजे जी लायबिलिटी एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये आपण पेड करतो. आता बघा मुलांनो, जसं डेटर्स होतं, तुम्हाला कस्टमरकडून पैसे मिळणार, तुम्ही त्याला ॲसेट म्हणले. मग आता क्रेडिटर तुम्हाला कस्टमरला पैसे द्यायचे, म्हणजे तुमची काय होणार? क्रेडिटर देयता. लायबिलिटी मीन्स काय असतं मुलांनो? देयता म्हणजे देणे किंवा कर्ज. मग शॉर्ट टर्म मध्ये पहिले येतं ते म्हणजे क्रेडिटर्स. सगळ्यात मेन लायबिलिटी क्रेडिटर्स, की त्याचे पैसे आपल्याला एका वर्षाच्या आधी द्यावे लागतात.
शॉर्ट टर्म लायबिलिटीज मीन्स जी आपण एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी त्याची परतफेड आपल्याला करावी लागते ती आहे ते शॉर्ट टर्म. त्याच्यामध्ये पहिलं येतं क्रेडिटर्स, नंतर येतं तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स काय तेही तुम्हाला सांगतो. बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स काय असतं मुलांनो, की समजा तुमचं करंट अकाउंट असेल, तुमचं बँकेचं आणि तुमचं रिलेशन चांगलं असेल तर बँक काय करते तुम्हाला काही दिवसासाठी 45 दिवस 2 महिने 3 महिन्यासाठी तुमच्या फक्त रेप्युटेशनवर तुम्हाला पैसे वापरायला देते. समजा तुम्हाला 1 लाख रुपयाची गरज आहे, तुमच्या बँकेमध्ये 85,000 रुपये आणि तुम्हाला एका पार्टीला पेमेंट द्यायचे, तुम्हाला पैसे किती कमी 15,000. मग अशावेळी तुम्हाला बँक मदत करते. बँक जे पैसे तुम्हाला वापरले त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. मग तुम्हाला ते पैसे बँकेला द्यावे लागेल की नाही परत, म्हणून त्याला काय म्हणायचे लायबिलिटीज. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या ज्या काही इम्पॉर्टंट टर्म्स होत्या खूप सिंपल पद्धतीने आपण समजून घेतल्या आणि नक्कीच माझा विश्वास तुम्हाला समजला असतं असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.